शाळांचे सचिव संघटना उपस्थित सर्व मंचावरील मान्यवरांचं मी शब्दसुमनाने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि संगमेश्वर गीतासाठी सर्वांनी बसून घ्यायचंय. संगमेश्वर गीतानं कार्यक्रमास प्रारंभ करतोय. चाललेलो चालत आहे चालू आम्ही पुढे निरंतर शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. चाललेलो चालत आहे चालू आम्ही पुढे निरंतर शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. कर्मयोगी बीज लावी स्वकराने करीती सिंचन. कर्मयोगी बीज लावी स्वकराने करीती सिंचन. तत्वमूल्ये नीती समवे तुझती तुके तव समर्पण. सत्यनिष्ठा फलश्रमाने वृक्ष बहरे उंच सत्वर. शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. उच्च नाही नीच नाही सान कुणीवा थोर नाही. उच्च नाही नीच नाही सान कुणीवा थोर नाही. जात नाही पंथ नाही धर्म अथवा वंश नाही. भेद सारे हे दुनिया सेविते या जनी तत्पर. शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. कायक वे कैलास मानून कष्ट करीती हात सारे. कायक वे कैलास मानून कष्ट करीती हात सारे. दिन असो वारात आम्हा वानयाचे नावरे. फलाची नच अपेक्षा दिसे या कार्यात ईश्वर. शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. Well begun is half done. Our Sangameshwar Geet always keeps us boosted and gives us the zeal of belongingness to make us realize that we are a part of such a legacy and how to walk down the great path paved by the great people associated with this institute, and to follow the footsteps of such great milieu and its continuous efforts and expansions. We need to know what today's program is all about. Thus, I request our principal, Dr. Ruturaj Bua, to introduce this gathering in his welcome speech. वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
या समारंभाचे अध्यक्ष आणि संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय धर्मराजजी काडादी, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असं जरी आपण उल्लेख करत असलो तरी याच कॉलेजचे माजी विद्यार्थी राजीव देसाई सर, संस्थेचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट धनंजय माने साहेब, संस्थेच्या सचिवा माननीय ज्योती काडादी मॅडम, या समारंभासाठी उपप्राचार्य ज्युनियर कॉलेजचे डॉक्टर कुंटे सर, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य गोठे सर, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, या जिमखाना विभागाचे प्रमुख डॉक्टर आनंद चव्हाण सर आणि ज्यांनी आपल्या कॉलेजचं नावलौकिक राष्ट्रीय पातळीवरती गाजवला असे आपले विद्यार्थी प्रतिनिधी विनीत दिनकर, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि सर्व उपस्थित, आज आपण या सोहळ्याला जेव्हा उपस्थित राहता वर्षभरातल्या कामगिरीचं कौतुक करणं हा त्यातला सगळ्यात मोठा हेतू असतो. जेव्हा आम्ही राजीव देसाई सरांशी बोलत होतो 1985ला याच महाविद्यालयातनं ते बाहेर पडले, त्यावेळेला लॉन टेनिस, क्रिकेट अशा खेळाच्या स्पर्धांमधून तुमच्यासारखाच नावलौकिक त्यांनी मिळवलेला होता. देसाई सरांनी आत्ताच आठवणी सांगितल्या की इथं आल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात आणि ते साहजिक आहे. 40 वर्षानंतर पुन्हा ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. आज योग असा होता की 12वीची परीक्षाही चालू आहे, आपल्याला पूर्ण कल्पना आहे. NCCची C सर्टिफिकेटची परीक्षा आहे. एका अर्थानं आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांमुळे हा कार्यक्रम थोडासा पुढे ढकलावा लागला, पण टीमवर्क आणि संगमेश्वर म्हणलं की सगळ्यांचीच साथ असते. त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो, NCCच्या कमांडिंग ऑफिसरकडे आम्ही गेलो होतो. त्यांनी एकच उत्तर दिलं, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. मला वाटतं ती शिस्त राजीव देसाई सरांकडे पण निश्चित आहे. होमगार्ड्सचे महानिदेशक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. या शिस्तीमधूनच संगमेश्वरची परंपरा विकसित झाली आणि ती परंपरा, तो वारसा आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी, आपल्यासारख्या खेळाडूंनी, आत्ताच मी म्हणालो त्वरिता खटकेसारखी विद्यार्थिनी रायफल शूटिंग जे आत्तापर्यंत पारंपरिक खेळामध्ये नव्हतं त्यात तिने विजेतेपद मिळवलं. विवेक पाणीभाते NCCचा विद्यार्थी, पण त्यांनीही मुख्यतः रायफल शूटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवरती 9 महाराष्ट्र बटालियनला मान मिळवून दिला आणि तो संगमेश्वरचाही बहुमान आहे. मगाशी जसं मी विनीत दिनकरचा उल्लेख केला, हे सगळं अधिकारवाणीनं चव्हाण सर आपल्याला सांगतीलच. खेलो इंडियासारख्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी चमकले. इतक्या चांगल्या यशाबद्दल जेव्हा आम्ही कल्पना करतो की मगाशीच आम्ही म्हणालो की वंदना शानबाग ही ऑलिम्पिकपटू देसाई सरांच्या बरोबरचीच विद्यार्थिनी, तो इतिहास म्हणून त्यांनी घडवला. आज त्याच ॲथलेटिक्समध्ये विनीत दिनकरनेही इतिहास घडवला आहे, हे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो. पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you, sir, for briefing us about today's program. As a dish seems tasteful by garnishing, a bouquet by its decoration, a knitting by its design, a courtyard with a rangoli, the stars with the full moon, so is a function or a celebration with the guest. Guests are just not the formality, but they add up the aura for the joyous environment. And so is our today's chief guest amongst us, Shri Rajiv Ji Desai, the Honorary Secretary for Solapur District Lawn Tennis Association. To make us know more about our chief guest, I request Professor Shivraj Patil to introduce our today's chief guest. आदरणीय मंच आणि समोर उपस्थित सर्व श्रोतृ समुदाय, 73व्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभासाठी आज माननीय श्री राजीव रणजित देसाई हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. क्रिकेट व लॉन टेनिसचे उत्तम खेळाडू म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत. आपला परिचय करून देत असताना मला विशेष आनंद होत आहे. त्याचं कारण म्हणजे आपण संगमेश्वर कॉलेजचे माजी विद्यार्थी आहात. 1985 सालच्या बॅचचे आपण एक गुणवंत विद्यार्थी आणि उत्तम खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला.
एक उत्तम खेळाडूपासून ते एक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या लॉन टेनिस संघाचे सर्वोत्तम व्यवस्थापक म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत प्रेरणादायी आहे. शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट व लॉन टेनिस संघात खेळत असताना त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाची चुणूक दाखवली आहे. खेळामध्ये आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने व कठोर मेहनतीने त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत शासनाने त्यांना पुरस्कृतही केले आणि अलंकृतही केले. खेळावरील निष्ठा व गुणवत्तेमुळे त्यांना क्रीडा क्षेत्रातील विविध समित्यावर काम करण्याची संधी मिळाली. सध्या ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आहेत. लॉन टेनिस क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे ते मानद सचिव आहेत. त्यांनी आपल्या या कार्यकाळात महिलांच्या 10 आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला लॉन टेनिस संघाचे कुशल व्यवस्थापक म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत प्रशंसनीय आहे. एवढेच नव्हे तर SCS तंत्रनिकेतनच्या कार्यकारिणी सदस्याच्या रूपात ते सक्रिय आहेत. होमगार्ड विभागात देखील ते महानिदेशक म्हणून काम पाहत आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान व त्यांच्या कार्याचा आवाका पाहून शासनाने त्यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे. शासनाने त्यांचा केलेला हा सन्मान क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उत्तम कार्याचा ते उत्कृष्ट संघटकत्वाचा पुरावाच आहे. आपल्या या यशामध्ये आपली अखंड मेहनत व खेळाबद्दल आपले समर्पण नक्कीच आहे. तब्बल 40 वर्षानंतर संगमेश्वरच्या क्रीडांगणातील एकेकाळचे उत्साही खेळाडू आज संगमेश्वरच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरणाच्या सभांगणात अतिथी म्हणून आले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार माननीय श्री राजीवजी देसाई, मानद सचिव, सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांचा सत्कार माननीय श्री धर्मराजजी काडादी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. माननीय धर्मराजजी काडादी, चेअरमन श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर. आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजीवजी देसाई, मानद सचिव, सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन सोलापूर यांचा सत्कार माननीय चेअरमन साहेबांच्या हस्ते होतोय. 73वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ या समारंभातील आजचे प्रमुख पाहुणे. यानंतर माननीय ॲडव्होकेट धनंजयजी माने यांचा सत्कार माननीय प्राचार्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर यांचा. त्यानंतर माननीय श्री धर्मराजजी काडादी, चेअरमन श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर यांचाही सत्कार माननीय प्राचार्य करतायत. त्यानंतर माननीय ज्योती काडादी, सचिव श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर यांचाही सत्कार माननीय प्राचार्य करतायत. यानंतर शैक्षणिक सल्लागार माननीय प्रमोद दर्गो पाटील यांचाही सत्कार आदरणीय प्राचार्य करतायत. मनपूर्वक धन्यवाद. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. With this segment of felicitation, we would like to move forward with the next segment, that is the presentation of the annual report, which will not only put forth the accountability and records of the sports department, but will make us dive into its depth and exponentialism. And I request Dr. Anand Chavan, the Director Gymkhana Department, to present the Gymkhana Annual Report. Over to you, sir. 73व्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ. वाढत्या आलेखाचा क्रीडा क्षेत्रातील परंपरा कायम राखण्याचं यश आमच्या कॉलेजनी व खेळाडूंनी व जिमखाना विभागाने केलेचा सार्थ अभिमान मला आहे. कॉलेजच्या सुट्टीमध्ये फिटनेस कॅम्प विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक तंदुरुस्ती व सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. कॉलेजच्या सुरुवातीस 21 जून योगा डेच्या औचित्य साधून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना योगाचे महत्त्व पटवून दिले जाते. तर 23 जून ऑलिम्पिक डे साजरा करण्यामध्ये कॉलेजने सुरुवात केली या सोलापूर सिटीमध्ये. त्या माध्यमातून कॉलेजने सायकल रॅली, दौड, ऑनलाईन कार्यक्रम याद्वारे ऑलिम्पिकचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपद दिले जाते. सन 18-19 या वर्षापासून डॉक्टर पूर्णचंद्र पुंजाल चषक देण्यास सुरुवात केली, तर यावर्षी आपल्या कॉलेजने तो चषक मिळवण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे तो चषक सुरुवातपासून आज तागायत आपल्याच कॉलेजच्या म्हणजेच डॉक्टर पूर्णचंद्र पुंजाल चषक आपल्या कॉलेजकडे ठेवण्याची जिद्द आपल्या कॉलेजच्या खेळाडूंनी दाखवली व चषक जिंकण्याची परंपरा आपल्याकडे कायम राखली. आपल्या कॉलेजमधील विनीत दिनकर याने महाराष्ट्र शासनातर्फे विद्यापीठ क्रीडा पारितोषिक वितरण समारंभामध्ये 100 मीटर, 200 मीटर व 4x100 मीटर रिले धावणे या तिन्ही प्रकारात त्याने सुवर्ण पदक पटकून नवीन इतिहास सोलापूर युनिव्हर्सिटीला व आपल्या कॉलेजलाही त्यांनी प्रदान केलेला आहे. व अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत त्यांनी 5वा क्रमांक पटवून खेलो इंडियासाठी तो विद्यार्थी पात्र ठरला. तर श्रद्धा दिवटे हिने खेलो इंडिया स्पर्धेमध्ये 10 मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवले व सोलापूर विद्यापीठाला 10 मीटर रायफल शूटिंगमधलं पहिलं ब्रांज मेडल मिळवून देण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. यानंतर तिने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवून पुन्हा ती खेलो इंडियासाठी पात्र ठरलेली आहे. टेनिसमध्ये कांचन चौगुले व शर्वरी वाघमोडे हिने खेलो इंडियात नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये त्या दोघींनी सहभाग नोंदवला. तनुजा पवार हिने अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत तायकांदो या खेळामध्ये तिने वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले. तर 19 वर्षाखालील नॅशनल हँडबॉल स्पर्धेत दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उमरान पिरंपल्ली याची निवड झाली. नव्याने विद्यापीठात सुरू झालेल्या कराटे या स्पर्धेमध्ये संकेत धननाईक याने ज्युनियर नॅशनल कांस्य पदक मिळवले, तर समिहान कुलकर्णी याने इन्व्हिटेशन नॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले व त्या दोघांनी सुद्धा NSN लीग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळवले व आंतरराष्ट्रीय इन्व्हिटेशन स्पर्धेमध्येही त्या दोघांनी पदक मिळवले. सोलापूर विद्यापीठावर आयोजित करणाऱ्या 30 खेळ प्रकारापैकी 28 खेळ प्रकार आत्तापर्यंत झालेले आहेत आणि त्यामध्ये आपल्या कॉलेजने 28च्या 28 स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये एकूण 16 मुलांच्या संघाने तर 12 मुलींच्या संघाने विजेते व उपविजेते पद पटकावले आहे. आंतरविद्यापीठ नॅशनल वेज झोन व ऑल इंडिया क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये कॉलेजने एकूण आत्तापर्यंत 75 खेळाडूंचा सहभाग त्यामध्ये नोंदवला आहे व आपली कॉलेजचा दबदबा या सर्व स्पर्धेमध्ये त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कॉलेजमधील ज्युनियर विभागसुद्धा भरीव कामगिरी करत महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्स हा उत्कृष्ट जिल्हा क्रीडा पुरस्कार सुरुवातीपासून आज तागायत आपल्याकडेच ठेवण्याचा मान मिळवला आहे. टेनिस या स्पर्धे शासनाकडून दिलं जाणारं रोख पारितोषिकसुद्धा आपल्या ज्युनियर कॉलेजने मिळवलं आहे. टेनिस या खेळ प्रकारात आकृती सोनकुसरे हिने नुकतंच झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तर खेलो इंडियामध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवणारी एकाच वर्षात 2 सुवर्णपदक मिळवणारी आमची कन्या ठरलेली आहे. त्याचनंतर समृद्धी घाळे हिने मणिपूर येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजीत सहभाग नोंदवला. आर्या यादव हिने गतवर्षी डर्बन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक व कांस्य पदक मिळवले. यावर्षी वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा तिने सुवर्णपदक मिळवलं. तर शालेय स्पर्धेत रौप्य पदक ओम देव कांबळे याने दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. आकांक्षा मैत्रे हिने गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवले व तनिष्का पवार हिने वरिष्ठ राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेत सुद्धा सुवर्णपदक प्राप्त केले. तर मुलांच्या बास्केटबॉल संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. विविध खेळ प्रकारात एकूण 16 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. गतवर्षी एकूण 65 विद्यार्थ्यांना 12वी बोर्डचे ग्रेस मार्क मिळालेले आहेत. एकूण 38 खेळ प्रकारात सहभाग नोंदवला तर 19 संघांनी विजेते व उपविजेते पद पटकावले. खेळासाठी प्रोत्साहन, एकसंगता व खेळ भावना
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा निर्माण व्हावे या दृष्टीने संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीमार्फत आंतरशाखीय प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये संगमेश्वर प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले. त्यामध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतला व सर्व सामने रंगतदार झाले. यामध्ये अंतिम सामना सिनियर सायन्स विरुद्ध सिनियर आर्ट्स या संघामध्ये झाला व सिनियर सायन्स संघाने यावर्षीचे विजेतेपद मिळवलेले आहे. असा चढता आलेख वाचताना सादर करताना मला व आपल्या कॉलेजमधील सर्व खेळाडूंचा खूप खूप अभिमान आहे. धन्यवाद. Indeed, this annual report has briefed us the glimpses of the protracted progress of our sports team. So let's give a big round of applause. There's a word called as complementary in English vocabulary. It gives us varied meanings in varied contexts. Here comes my context for today's program. The presence of chief guest is a gesture of honor, but he or she conversing with the audience is an add-on, that is the word complimentary. Thus, to make our audience experience this complimentary moment, I request our honorable chief guest, Shri Rajiv Ji Desai, to raise a toast with his words. Over to you, sir. And a warm welcome once again. नमस्कार. चेअरमन धर्मराज काडदी साहेब, ॲडव्होकेट श्री धनंजय माने साहेब, ज्योती काडादी मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, पालक आणि खेळाडू मित्रांनो, मला खूप आनंद आहे की डॉक्टर ऋतुराज बुवा प्रिन्सिपल साहेबांनी ते जेव्हा आले घरी आमंत्रण द्यायला, तेव्हा जुन्या आठवणी म्हणजे 1985 साली मी पासआउट झालो आणि त्याच प्रांगणात हा कार्यक्रम आहे असं कळाल्यावर मी लगेचच होकार दिला. कार्यक्रम पूर्वी होता पण काही कारणास्तव तो पुढे ढकलला, पण योगायोगानं तारखा जुळाल्या आणि मला इथं येण्याचा योग आला. येता जाता मी बघत असतो खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे संगमेश्वर कॉलेजचं आणि त्याचं सगळं श्रेय धर्मराज काडादी साहेबांना जातं. आज 40 वर्षानंतर मी आत आलो आणि आपण जिथं बसला आहात तिथं मी पूर्वी बसायचो, पण आज उलट्या दिशेला आहे. मी पारितोषिक देतो आहे आणि तुम्ही सगळे समोर बसलात, याचा मला खूप आनंद आहे. आमच्या वेळी आत्ता ज्या सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध नव्हत्या, पण मला अभिमानाने सांगावं वाटतं की त्यावेळेचे बोगेशायन सर आणि सावे सर या दोघांनी आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही देऊ. आणि त्याची अंमलबजावणी करणारे स्वामी सर होते, क्रीडा शिक्षक चौगुले सर होते, आमचे क्रिकेटचे इन्चार्ज शुक्ला सर होते, जनई सर होते. आत्ताच विचारत होतो मी की आमच्या 1985 सालचे जे प्राध्यापक आहेत त्यापैकी कोणीही सेवेत सध्या नाही आहे, सगळे रिटायर झाले. त्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना नसेल की बोगेशायन सरांचा दबदबा किती होता, धर्मराज काडादी साहेबांना माहीत असेल. पण खेळ म्हणलं की संपलं, अगदी मनमोकळेपणाने बोलवून विचारायचे करायचे. आता मुलींना मला माहीत नाही, इथं लेडीज कॉर्नर होता, मागं लेडीज कॉर्नर आता आहे का बंद झाला आहे, अजून चालू आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे मुलं उभारायला घाबरत होते. असा दबदबा बोगेशायन सरांचा होता. त्यावेळी खेळाला महत्त्व किंवा खेळामुळे आपल्याला कुठं पुढं जॉब लागेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात चांगलं कुठं काम करता येईल या सोयी नव्हत्या. पण अलीकडे स्पोर्ट्समुळं तुम्हाला आरक्षण आहे, वेगवेगळ्या शासकीय खात्यामध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी चांगल्या महाविद्यालयात ज्या ठिकाणी चांगले गुण मिळवून देखील विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही, अशा कॉलेजला तुम्हाला स्पोर्ट्स कोट्यामधून ॲडमिशन मिळू शकते. आणि या अशा प्रकारच्या ॲडमिशन्स आमच्या टेनिस खेळणाऱ्या मुली, मीरा पटवर्धन आहे, हिला पण लाभलेलं आहे. आणि अशा अनेक मुलं आहेत की ज्यांनी याचा फायदा घेतलेला आहे.
मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने आता ॲडव्होकेट धनंजय माने सर बनत होते की त्यांच्या नाती पण आता खेळायला जातात आणि कंपल्सरी मैदानावर त्यांना त्यांची मुलगी घेऊन जाते. फार महत्त्वाचं आहे. आपण मोबाईलमध्ये गुंतलेलो आहोत आणि सल्ला देणं किंवा मार्गदर्शन करणं खूप सोपं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मी 1975 पासून हरिभाईला क्रिकेट खेळत होतो आणि आज तागायत मी 2.5 तास रोज व्यायाम करतो. मी रोज टेनिस खेळतो 2 तास आणि जिमला पण जायची आवश्यकता नाही आहे. आपण जो PT शिकलो शाळेमध्ये, PT एक्सरसाइज आहे डोक्यापासून पायापर्यंत, कुठल्याही मशीनची जरूर नाही आहे. ते एक तुम्ही 15 मिनटं केला तरी तुम्हाला वॉर्मअपसाठी पुष्कळ आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि मला आनंद आहे की तुम्ही या क्रीडा क्षेत्रात आहात, चांगलं काम करत आहात, चांगला खेळ करत आहात. असंच पुढे आपण करत राहाल. क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स हे एक व्यसन आहे. तुम्ही जर सातत्यानं खेळत राहिलात तर तुम्हाला खेळल्याशिवाय चैन पडणार नाही. ह्याचं माझं स्वतःचंच उदाहरण सांगतो की आमच्या सेकंड सेमिस्टर होतं आणि इंटरझोन क्रिकेट टुर्नामेंट होत्या सांगलीला आणि त्याची नेमकी तारीख आणि माझा शेवटचा पेपर अकाउंटन्सीचा एकाच दिवशी होता. मग घरी म्हटलं आता काय परीक्षा आहे, कसं जाणार तू? मी म्हटलं परीक्षा परत येईल, एटीकेटी घेऊन परत देता येईल, पण स्पर्धा परत येणार नाही आहे. म्हणून मी पेपर सोडून इंटरझोन खेळायला गेलो. तिथं माझं युनिव्हर्सिटी सिलेक्शन झालं, विकेटकीपर होतो मी आणि नंतर 6 महिन्यानंतर एटीकेटी परीक्षा देऊन मी पास झालो. पण मी अभिमानाने सांगतो मी एटीकेटी देऊन पास झालेलो आहे. तर त्याचं कारण काळजी करायचं कारण नाही. खेळाबरोबर शिक्षणही आवश्यक आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात जा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, इंडियन ऑइल आहे, रेल्वे आहे, यामध्ये तुम्हाला कमीत कमी 12वी पास शिक्षण लागतं. अशा माझ्या आता सध्या अनुभवात अनेक मुलं मुली आहेत की त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे, खेलो इंडिया खेळलेले आहेत, पण त्या 12वी नाही आहेत. तर त्यांना नोकरीपासून त्या वंचित राहिलेल्या आहेत. तर मी एवढंच सांगेन की कमीत कमी डिग्री तर आपल्याला असली पाहिजे आणि डिग्रीबरोबर आपण जर यश संपादन केलं खेळामध्ये तर आपल्याला नक्कीच जेवढं तुम्ही अकॅडमिकमध्ये जाऊन अधिकारी होऊ शकता अशा प्रकारचे सेवा पण तुम्ही करू शकता. नुकतंच तुम्हाला सांगोड कालच आम्ही गंगा कदम म्हणून जी मुलगी अंध मुलगी जी वर्ल्ड कप जिंकून आली आपल्या सोलापूरची, तर तिला शासनानं आता डायरेक्ट म्हणजे थेट डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरची पद देण्याचं मान्य केलेलं आहे आणि ती लवकरच या पदावर रुजू होणार आहे. दुसरं सरांनी सांगितलं मला की मला वाटतं 18 वर्षापूर्वी पूरणचंद्र पुंजाळ सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी ठेवण्यात आली होती आणि मला चांगलं आठवतं त्यावेळी पण मी खेळत होतो आणि ती ट्रॉफी अजूनही संगमेश्वर कॉलेजमध्येच आहे गेली 18 वर्ष. याचा मला अभिमान आहे आणि ही ट्रॉफी संगमेश्वरकडेच कायम राहावी असा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे खेळाडू हे कराल. या ठिकाणी मला एक माजी विद्यार्थी म्हणून माझी आठवण केली, खूप अभिमान वाटला, खूप बरं वाटलं आणि एक वेगळं पॉझिटिव्ह एनर्जी म्हणण्याची हरकत नाही. मला जेव्हा मी आत आलो तेव्हा माहीत नाही काय झालं पण एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटलं आणि ज्या हॉलमध्ये आपण बसलो होतो तर मला वाटतं तो प्रिन्सिपल बोगेशन सरांचं ऑफिस होतं ते. तर एका क्षणाला वाटलं की सर बसले तिथं, कारण आम्ही त्या आतमध्ये जायचं म्हणजे इतकं घाबरायचो की भयंकर दरार होता त्यांचा. पण आम्ही जेव्हा लॉन टेनिस शिबिरासाठी कोल्हापूरला गेलो तेव्हा ते तिथं व्हाईस चान्सलर होते. मी आणि माझा मित्र पंकज शहा, मकुल चिंदरकर आम्ही तिघं टीममध्ये होतो आणि तेव्हा त्यांना जेव्हा कळालं की संगमेश्वरचे 3 मुलं शिबिरासाठी आलेले आहेत युनिव्हर्सिटीच्या, त्यांनी मला स्पोर्ट्स इन्चार्जना बोलवून सांगितलं की तुम्हाला सरांनी बोलवलं आहे आणि सरांनी व्यस्त असताना तिथं बसवून आमच्याबरोबर आम्हाला चहा पाजवला. कसं चाललं आहे संगमेश्वर कॉलेज, काय म्हणतं आहे, सगळं तुम्ही बरे आहात ना, अशी विचारपूस केली. फार मोठी गोष्ट आहे. असे प्राचार्य मिळणं फार अवघड आहे. तरी पण यापुढे देखील संगमेश्वरची वाटचाल चांगली राहील अशी अपेक्षा करतो. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. खेळाबरोबरच शिक्षण आवश्यक आहे
हे अधोरेखित करताना व्यायामाचं महत्त्व सांगितलं. हा आपला कानमंत्र आमचे विद्यार्थी अंमलात आणतील हा विश्वास आपण आपल्या भाषणातून निर्माण केला. खेळाडूंना प्रोत्साहन देऊन आमचं बळ वाढवलं. मनपूर्वक धन्यवाद. Moving towards the most awaited segment of today's event, prizes are not just medals, certificates, or trophies, but they are the reflections of long practicing hours on the ground, efforts put on the play field, strategies and guidances of the coaches, swept drip by the players. I call upon Professor Santosh Kende to announce the prize winners for junior wings, and I also request honorable dignitaries to do the honors. फर्स्ट ॲटोनॉमस कॉलेज संगमेश्वर कॉलेजचा आज 73वा वार्षिक क्रीडा पारितोषिक संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठातील सर्व मान्यवर तसेच व्यासपीठासमोरील सर्व बक्षीसप्राप्त खेळाडू, पालक, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं सर्वप्रथम मी जिमखाना विभागाच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की बक्षीसप्राप्त खेळाडूंना आपण आपल्या हस्ते बक्षीस द्यावं. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे जो आम्ही स्कूल नॅशनल किंवा असोसिएशन नॅशनलमध्ये जे मेडल मिळवतात त्यांना आम्ही देतो. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार 2025-26 आहे विपुल कुडक्याल हा या वर्षाचा जयराज मणिप्पा काडादी सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ₹1000 पटकवले आहे. तसेच त्याने दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल पटकवलेलं आहे. जिल्हा विभाग आणि राज्य स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकवलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्याने या खेळाडूचं आपण सर्वांनी अभिनंदन करायचं आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे ट्रॅकसूट आणि फोल्डर फाईल आणि ₹1000 पुरस्कार. यानंतर आकृती नारायण सोनकुसरे 2025-26 या वर्षाची चतुराबाई अण्णाराव मडकी सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला पुरस्कार ₹1000 पटकावला असून त्यांनी 2024-25 मध्ये पटना येथे झालेल्या 7व्या खेलो इंडिया युथ लॉन टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकवले आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय लॉन टेनिसमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकवले आहे. विशेष बाब म्हणजे सरांचीच विद्यार्थी इथे आहे आकृती सोनकुसरे. यानंतर आर्या साईनाथ यादव बारामती येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकवलेलं आहे. तसेच साऊथ आफ्रिका डर्बन येथे झालेल्या कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकवले आहे. यानंतर समृद्धी गणेश घाळे मणिपूर येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तसेच जिल्हा विभाग व राज्य स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकवले आहे. यानंतर ओम देवकांबळे दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेमध्ये त्याने सहभाग नोंदवला आहे. आकांक्षा मेत्रे यानंतर तनिष्का पवार पुणे येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेमध्ये तिने नॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकवलं आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकवले आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याला आपण पुरस्काराचं स्वरूप आहे ट्रॅकसूट. व्यंकटेश विजय खंडेलवाल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये त्याने सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकवले आहे. व्यंकटेश खंडेलवाल. यानंतर आर्य कदम छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सांघिक प्रकारात तिने रौप्य पदक पटकवलं आहे. आर्य कदम. खेळाडूंनी लवकर यायचं आहे. 12वीच्या परीक्षा 10:30 वाजता चालू होणार आहे त्यामुळे कोणीही वेळ अजिबात वाया घालू नका. भक्ती जाधव लातूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तसेच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये देखील त्याने सहभाग नोंदवला आहे. यानंतर केतकी चौगुले लातूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेमध्ये सहभाग तसेच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिसमध्ये देखील सहभाग नोंदवला आहे. हे दोन्ही खेळाडू देखील देसाई सरांचे विद्यार्थी आहेत. यानंतर समर्थ कदम पुणे येथे झालेल्या स्कूल लेवल स्क्वॅश कॉम्पिटिशनमध्ये सहभाग नोंदवला आहे. यानंतर बास्केटबॉलची टीम यावर्षी शहर विभाग जिंकून हे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यवतमाळ येथे जाऊन पार्टिसिपेशन केलेलं आहे. थोडक्यामध्ये 3rd प्लेसची मॅच ते हरले.
या संघामध्ये खेळाडू आहेत इजान परवेज खान, जुबेर अनवर हुसेन अडकी, अरमान आसिफ मुजावर, सैफुल्लाह बरकत अली सय्यद, रेहान असलम अत्तार, शेख यमडी अल्तमश अब्दुल जब्बार, यशस विरेश कटगेरी, उमेर जिलानी तांबोळी, कैयावाले अक्षय शैलेंद्र सिंह, हेमगड्डी नीरज रमेश आणि सय्यद मुदस्सर मोहम्मद सलीम. या सर्व खेळाडूंचं टाळ्यांमध्ये कंजूशी कृपया करू नका. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, म्हणजे खेळाडूंना त्यांनी वर्षभर केलेलं जे योगदान आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन दिल्यासारखं होईल. धन्यवाद. यानंतर संस्कृती अंजिखाने पुणे येथे झालेल्या स्कूल राज्यस्तरीय युनिफाईड स्पर्धेमध्ये तिने सहभाग नोंदवला. तसेच सोलापूर शहर बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिने पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. हे सर्वांनी पटकन खाली बसायचं. चला ग्रुप फोटो घ्यायचा. सर्वांचं अभिनंदन. चला लवकर, चला बाळांनो. चला संस्कृती अंजिखाने, यानंतर यज्ञेश्वर पाटील. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये त्याने सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. यानंतर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शहरस्तरीय जे विजयी उपविजयी खेळाडू आहेत त्यांना आपण देतो. भूमिका बडकुंबे. पुरस्काराचं स्वरूप आहे 20 पानाची फोल्डर फाईल आहे. भूमिका बडकुंबे हिने 200 मीटर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये तिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. संस्कृती जोकारे, प्रथमेश कांबळे, नैतिक खुर्द हा सोलापूर शहर जुदो कराटे वुशू स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. विराज लोखंडे. सोलापूर शहर वेटलिफ्टिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून त्यांनी पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. सात्विक घंटे. सोलापूर शहर कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. अथर्व परळकर. सोलापूर शहर कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावून त्यांनी पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. अथर्व परळकर. सुजल परदेशी. Kindly सोलापूर clap. सोलापूर शहर तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. नरेंद्र कांबळे. सोलापूर शहर तायक्वांदो स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. नरेंद्र कांबळे. अनुष्का जगताप. सोलापूर शहर तायक्वांदो जुदो या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत देखील तिने तायक्वांदो स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. गायत्री गुडदिनी. सोलापूर शहर तायक्वांदो स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून तिने विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. श्रवण वालीकर. सोलापूर शहर बॉक्सिंग किक बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. सिकंदर बिराजदार. सोलापूर शहर बॉक्सिंग किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. संगमेश्वर शिरोळकर. सोलापूर शहर बॉक्सिंग किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. विश्वजित महावरकर. सोलापूर शहर किक बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. श्रेयशी शिंदे. पवित्रा चांदोडे. राधिका उडसन. नक्षत्रा भोसले. सोलापूर शहर बॉक्सिंग किक बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. आनंदी सारंगमठ. धनलक्ष्मी बिराजदार. मोहिनी आडकी. सोलापूर शहर कराटे बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. अभिषेक पुजारी. चांदोडे चल.
पवित्रा चांदोडे ही योगा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. अनुष्का वाघमारे सोलापूर शहर सर मैदानी 400 मीटर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून तिने पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. परशुराम वाघमारे, संस्कार शिंगाडे, तुषार वाकचौरे, ओंकार गोडके, साद मुजावर लवकर यायचं आहे. साद मुजावर याने हॅमर थ्रो हातोडाफेक या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. हा संस्कार शिंगाडे 200 मीटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक व रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. परशुराम वाघमारे 1500 मीटरमध्ये मैदानी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून पुणे डिव्हिजन लेव्हलला सहभाग नोंदवला. साद मुजावर रोहन भोसले, सारंग पवार, समर्थ मिटकिरी सायकलिंग स्पर्धेमध्ये त्याने तृतीय क्रमांक पटकून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. आदित्य निकते याने तलवारबाजी शहर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. रुद्राक्ष खटावकर सोलापूर शहर सर जुदो तायक्वांदो या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे डिव्हिजन लेव्हल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. समृद्धी चक्रे सोलापूर शहर सर योगा या खेळात द्वितीय क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पुन्हा टाळ्यांचा आवाज थोडं मला कमी ऐकू येतोय, थोडंसं धन्यवाद. दक्ष कासेकर सोलापूर शहर सर कुस्ती ज्युदो स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून डिव्हिजन लेव्हलला त्याने सहभाग नोंदवला. पवन सहानी, मलकारी वडरे सोलापूर शहर सर कुस्ती या खेळात प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. सिद्धेश्वर लादे आपल्या कॉलेजमधील शिक्षक जे कर्मचारी आहेत त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर किशोर लादे बेसबॉल, सॉफ्टबॉल, स्केटिंग, हँडबॉल या विविध खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. यानंतर संघ जे आहेत टीमला मी अनाऊन्स करतो, पूर्ण टीम इथं यायचं आहे, अजिबात वेळ न घालवता. बास्केटबॉल मुलींच्या संघाने यावर्षी शहरस्तरी उपविजेतेपद पटकावलं आहे. त्या संघातील खेळाडू श्रेया माने, त्रिशा मोरे, निवेदिता एकबोटे, मधुरा कुर्डे, शेख गोडके अनुष्का, ताटीपामोल रोशनी, मोरे समृद्धी आणि अलवाय राधिका आणि वांगी आदिती. चला पटकन वरती या. पूर्ण टीम यायचा आहे, फक्त कॅप्टन इथं पुरस्कार स्वीकारेल, बाकी सर्व खेळाडूंनी खाली बसायचं आहे. यानंतर बॅडमिंटन मुलींच्या संघाने देखील शहर स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. परीक्षा असल्या कारणाने बरेचसे खेळाडू हे अब्सेंट आहेत. त्या बॅडमिंटन टीम मधील खेळाडू इथं आलेले आहे. भाग्यश्री अळगी, कावेरी मल्लिकार्जुन बोरगी आणि भाग्यश्री संगप्पा अळगी. ये पटकन. यानंतर सोलापूर येथे झालेल्या क्रिकेट मुलांच्या संघाने देखील शहरस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं आहे. क्रिकेट मुलींचा संघ, चला क्रिकेट मुली सगळ्या. गायत्री काकडे, स्नेहा वनमाने, राधिका माळी, संजना बिराजदार, भाग्यश्री माळी, अनुष्का सगर, वैभवी पवार, अनन्या दुबे, आद्र शिवे, स्नेहा, ऐमन बिराजदार, गौरी पाटील कॅप्टन, समृद्धी बनसोडे, तृप्ती सुरवसे आणि देशमुख पालक. सगळे खाली बसायचं आहे, फक्त कॅप्टन उभे राहा. हे बळा बस खाली, बैठो नीचे. समोर बघा सर्वांनी. यानंतर खो खो मुलांच्या संघाने देखील शहरस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेलं आहे. खो खो मुलांचा संघ पटकन यायचा आहे. वृषभराज तिरगोळे, रवी गोडके, समर्थ नावदगी, आशिष चिनवार, गायकवाड सुजल कर्णधार, बाब नरसू, शरणप्पा महादेव, शिरशोडकर, धनराज शिंदे, पृथ्वीराज, हादरे ओंकार, शशिरंजन, अजय कुमार. सर्व खेळाडू खाली बसतील. सुजल फक्त कॅप्टन उभे राहील. बसा, समोर बघा सर्वांनी. यानंतर बॉल बॅडमिंटन मुलांच्या संघाने देखील शहरस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. त्या संघातील खेळाडू प्रेम शिंदे, सोहम देशपांडे, समर्थ पवार, श्रीपाद हळदे, तुषार शेळके, पियुष तूपसमुद्रे आणि ओंकार कुलकर्णी. चला लवकर जोशी. यानंतर क्रिकेट मुलांचा संघ, हा संघ देखील शहरस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावला आहे.
त्या संघातील सर्व खेळाडू. After receiving the prizes, please be seated. All the prize winners, it's a request. यानंतर फुटबॉल मुलांचा संघ. फुटबॉल मुलांच्या संघाने देखील शहर स्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं आहे. सर्व संघातील खेळाडू फुटबॉल. यानंतर हॉकी मुलांचा संघ. चला हॉकी पटकन. हॉकी संघातील सर्व खेळाडू याने देखील शहर स्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं आहे. आदित्य वेर्णेकर, लक्ष जाधव, नदाब सोहेल, अवधूत पाटील, प्रसाद संतोष यादव, यशराज धनवे, अथर्व पुजारी, काझी मोहम्मद अब्रार आरिफ, मानस पाटील, तनिष देवल्लू, ऋतुराज बनसोडे, आर्यन कदम, शायन बागवान, आनंद नवले. कॅप्टनी फक्त उभे राहायचे, बाकी सर्व खेळाडू खाली बसायचे. समोर बघा सर्वांनी खालचे खेळाडू. Let's expedite. The next team, please be ready. व्हॉलीबॉल मुलांचा संघ. चला व्हॉलीबॉल मुलांच्या संघाने शहर स्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावलेलं आहे. संघातील खेळाडू रोहित कोळी, श्रीशांत उन्हाळे, राघवेंद्र सरगम, दालिंग बहिरगुंडे, गिरीश बिराजदार, अभिषेक चौगुले, हरीश बिराजदार, वेदांत पाटील, समर्थ सलगरे, राकेश अरवत, प्रसाद बागले. पलीकडे जा पटकन. यानंतर शहरस्तरीय बेसबॉल आणि सॉफ्टबॉल स्पर्धेत देखील आपल्या खेळाडूंनी संघ आपला विजयी ठरला आणि बेसबॉल संघ हा डिव्हिजन लेवलला उपविजेतेपद ठरला. त्यातील खेळाडू वीरेश कुंभार, सौरभ लोखंडे, मल्लिकार्जुन जमादार, अभिषेक नागनसुरे, महेश तेली, धीरज रायकोटी, रामानंद बोरगावकर, आकाश वाघमारे, संजय बसवराज काळे, गलुर्गी राजकुमार चंद्रकांत, अथर्व गायकवाड आणि सुजल किसन धनगर. आपले शिक्षकेतर कर्मचारी किसन धनगर यांचे चिरंजीव आहेत सुजल धनगर. यानंतर फुटबॉल मुलींचा संघ. फुटबॉल मुलींच्या संघाने देखील या वर्षी शहरस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेलं आहे. त्यातील खेळाडू आदिती पाटील, प्रियांका एकबोटे, नुपूर तुगावकर कर्णधार. आपले शिक्षकेतर कर्मचारीमधील तुगावकर सर यांची कन्या आहे नुपूर तुगावकर. वरजराणी काळे, विजय प्राजक्ता पवार, येवते शुभांगी लक्ष्मण, शिरूरकर तेजस्वनी मल्लीनाथ, गेंटल समिका शांतिभूषण, लक्षेटी दिव्या, परचंडे पूजा, मेत्रे भक्ती. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून खेळाडूंचं अभिनंदन करायचं कारण बऱ्याच वर्षानंतर आपली फुटबॉलची मुलीची टीम झालेली आहे आणि ते तुगावकर सरांची मुलीने ती टीम तयार केलेली आहे, त्याबद्दल विशेष त्यांचं कौतुक. यानंतर हँडबॉल आणि डॉजबॉल मुलांच्या संघाने देखील शहरस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं आहे. डॉजबॉल आणि हँडबॉल संघातील सर्व खेळाडू अथर्व भोगशेट्टी, ओंकार जेवर्गी, तेजस सावंत, ऋतुराज अनंत जाधव, मयूर वीरेश धनशेट्टी, सुशांत श्रीशैल टुमने, सोहम लब्बा, बालाजी कलागते, शशांक देशमाने, अथर्व हेळवे, सुजल कुमार चव्हाण, श्रेयस साबणे. कर्णधार फक्त थांबेल, बाकी सर्व खेळाडू खाली बसतील. सुजल पलीकडे जा. पलीकडे जा. पलीकडे जा. पलीकडे शेवटचा संघ आहे ज्युनियरचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या 73व्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी 9 महाराष्ट्र NCC बटालियनचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर माननीय लेफ्टनंट शरद बाबर, कर्नल रणधीर सतीश, कमांडिंग ऑफिसर 9 महाराष्ट्र बटालियन यांची उपस्थिती आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. We welcome both of you, sir. Next, I would like to call upon Dr. Anand Chavan to announce the prize winners for senior wings. It's a request to all the prize winners, please come forward. Vinith Dinkar, he got Principal K. Bogishana Sports Award ₹1,000 to the best sportsman for the previous and present years. Heartily congratulations in the sports to the best sportsman. He got 3 gold medals in Khelo India. He participated All India Inter-University Athletics Tournament. He qualified to Khelo India Inter-University Tournament, member of a college Kho-Kho runners-up team. And second, Ambika Hulle.
She got Principal K. Bogishan Sports Award rupees 1,000 to the best sportswoman for previous and present years. Hardly congratulations in sports. A member of a college volleyball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. She participated in Maharashtra State Inter-University Krida Mahotsav and West Zone Inter-University Volleyball Tournament. First prize, Shraddha Divte. She got bronze medal in Khelo India 10-meter rifle shooting tournament. She participated in West Zone Inter-University Tournament. She participated also National Air Pistol Shooting Tournament. Shubhangi Macharla, she participated in All India Inter-University Diving Tournament. Kanchan Chaugule, she participated in Khelo India Tournament. Sharwari Wagmore, she participated in Khelo India 25 and participated in West Zone Inter-University National Tournament. Shubhangi Macharla, she participated in All India Inter-University Diving Tournament. She qualified to Khelo India Tournament. She first placed in first 1 meter, 3 meter, 5 meter diving intercollegiate tournament and it got individual championship. Umer Pirampalli, he participated National Handball Tournament held at Delhi, second place in College Handball Tournament. Tanuja Pawar, she got first place in Khelo India Taekwondo Tournament. She participated All India Taekwondo Tournament. She got a first place Intercollegiate Taekwondo Tournament. Sanket Dhananaik, 11th Malaysia Open Tournament silver medal and Maharashtra State Under 21 bronze medal. He participated Open National Andhra Pradesh. He got gold medal in NSN League Tournament. Sahian Kulkarni, 11th Malaysian Open Tournament silver medal. He got gold medal in Open National in Andhra Pradesh. He got gold medal in NSS League Tournament. Second prize, Oman. Trupti Mane, a member of a college volleyball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. She participated in Maharashtra State Inter-University Krida Mahotsav and West Zone Inter-University Volleyball Tournament. Mane Priti, a member of a college volleyball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. She participated in Maharashtra State Inter-University Krida Mahotsav and West Zone Inter-University Volleyball Tournament. Sanika Wathawde, a member of a college volleyball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. She participated in Maharashtra State Inter-University Krida Mahotsav and West Zone Inter-University Volleyball Tournament. Prachi Godkumbe, a member of a college volleyball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. She participated in West Zone Inter-University Volleyball Tournament. Shravani Mane, a member of a college volleyball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. She participated in West Zone Inter-University Volleyball Tournament. Pratiksha Dasur, she got second place in long jump, 4 into 100 meter, 4 into 400 meter, first place in Solapur University Intercollegiate Tournament. She participated in Maharashtra State Inter-University Krida Mahotsav and Kho Tournament. Shraddha Talbhandare, she got first place. She got first place javelin throw at Solapur University Intercollegiate Tournament. She participated West Zone Inter-University Cricket and Athletics Tournament. Pratima Tonpe, she got first place in Taekwondo at Solapur University Intercollegiate Tournament. She participated West Zone Inter-University Tournament. Rutu Banne, she participated All India Inter-University Air Pistol Shooting Tournament, member of a college Air Pistol winner team. Pallavi Hatture, she participated All India Inter-University Tournament. Akshata Dharme, Sahi Darekar, Maheshwari Lokhande, she participated All India Inter-University Baseball and Softball Tournament. Prerna Ligade, she got
All India Inter-University Baseball and Softball Tournament. Kirti Deshmukh. Kirti Deshmukh. Second prize man, Syed Ikhlas, a member of a college lawn tennis winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated with zone inter-university lawn tennis tournament. Mayur Wale, a member of a college tennis winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated with zone inter-university lawn tennis tournament. Om Ibrahimpure, a member of a college basketball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated in Maharashtra State Inter-University Khelo India and West Zone Inter-University Basketball Tournament. Pratham Jadhav, a member of a college basketball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated in Maharashtra State Inter-University Krida Mahotsav and West Zone Inter-University Basketball Tournament. Pranav Thavre, a member of a college basketball winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated in Maharashtra State Inter-University Krida Mahotsav and West Zone Inter-University Basketball Tournament. Sumit Batsute, Zairuddin Sheikh, अजिंक्य पाटील, निरंकर काळे, जुबेर शेख, साहिल कादर, a member of a college Kho-Kho runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated Inter-University Krida Mahotsav and Kho-Kho tournament. Drupraj Rathod, a member of a college Kho-Kho runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated Inter-University Krida Mahotsav and Kho-Kho tournament. Aryan Gaikwad, he participated in All India Inter-University Swimming Tournament. First place in 50 meter, 100 meter, 200 meter, 400 meter freestyle and breaststroke in Intercollegiate Tournament and got individual championship. Let's clap for them. Sumit Rajput, a member of a college football runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated with zone inter-university football tournament. Stephen Bosle, member of a college football runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated with zone inter-university football tournament. Yash Vadvera, member of a college football runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated with zone inter-university football tournament. Kaustubh Talikhade, Kirti Deshmukh, she participated with zone inter-university cricket tournament. Kaustubh Talikhade, a member of a college fencing winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated All India Fencing Inter-University Tournament. Shreyas Talbhandare, a member of a college fencing winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated All India Fencing with zone inter-university fencing tournament. Nityanand Pattan Shetty, Pawan Bansode, member of a college air pistol winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated Maharashtra State Inter-University All India Inter-University Air Pistol Shooting Tournament. Shubham Koli, Krishna Bosle, a member of a college air pistol winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated in Maharashtra State Inter-University and All India Inter-University Fencing Air Rifle Shooting Tournament. Pratap Survase, a member of a college handball runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated with zone inter-university handball tournament. Chaturbhut Kasavde, Gaurav Wagmore, a member of a college handball runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated with zone inter-university handball tournament. Maruti Padil, Shubham Kamble, a member of a college handball runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament.
He participated Western Inter-University Handball Tournament. Tushar Avtade, a member of a college yoga winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated Western Inter-University Yoga Tournament. Suyog Swami, a member of a college yoga winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated Western Inter-University Tournament. Rushikesh Peddalu, a member of a college winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated Western Inter-University Yoga Tournament. Om Ronge, a member of a college chess runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated Western Inter-University Chess Tournament. Aniket Kamble, Abhishek Bharti, member of a college baseball runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated All India Inter-University Baseball and Softball Tournament. Aniruddha Dhotre, Sujal Kore, he participated Western Inter-University Hockey Tournament. Aniket Kamble, member of a college baseball runners team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated All India Inter-University Baseball and Softball Tournament. Aniruddha Dhotre, a member of a college baseball runners-up team at a Solapur University Intercollegiate Tournament. He participated All India Inter-University Baseball and Softball Tournament. Samarth Jadhav, Birudev Mane. Third prize. Our senior college swimming women winner team at a Solapur University Intercollegiate Tournament. Bhakti Lokhande. Please come fast. Our senior college fencing women team winner at a Solapur University Intercollegiate Tournament, Shrutika Chavan. Our senior college 10-meter shooting, a women team winner at a Solapur University Intercollegiate Tournament, Twarita Khatke. Our senior college boxing women team winner at a Solapur University Intercollegiate Tournament, Pujari Purnima. Vasundhara Sathe. Our senior college volleyball team at Solapur University Intercollegiate Tournament, Dhapate Vardhana, Arthi Wankhade. Our senior college chess team winner at a Solapur University Intercollegiate Tournament, Sakshi Thorat. Chess team, Sakshi Thorat. पाठीमागे आहेत, लवकर यायचंय मुलीने. पूनम उपासे, संचित सोनवणे, संपदा पाटील, प्रतीक्षा, अंकिता गुमास्ते. Our senior college athletics women team Sneha Turarao, Mansi Madik, our athletics team. Our senior college yoga winner team at a Solapur University Intercollegiate Tournament, Vaishnavi Bhanje, Aboli Mali, Janvi Pardesi, Sneha Jadhav, Ankita Shinde. Third prize, men. Our basketball men team winner at a Solapur University Intercollegiate Tournament. All team come. Abdul Sheikh, Gitesh Kale, Vedant Davewale,
ऋषिकेश कांबळे, अक्रम शेख, अथर्व बेंजरपे, उदय पवार, सुयश गायकवाड, विक्रम माने. Kindly boost the environment with your claps. These are the winners. खो खो मेन टीम. Our senior cricket team. अर्षद शेख, प्रतीश खुणे, अर्जुन घोडके, यश बोरामणी, प्रथम जाधव. क्रिकेट टीम प्लीज. आदित्य स्वामी, यश सेवानी, ज्ञानेश्वर भंडारे. Prize winning teams, please be ready at hand. It's a kind request. We need to expedite the program. Our Prize senior winners. college boxing team. दानेश देशांते, our senior college football team. अस्मिता अत्तार, महबूब एजाज, आदित्य कदम, दिशांत पाटील, ऋतुराज गोडके. फुटबॉल टीम पळत यायचंय. Prize winners, please expedite. Come forward. राघव दुबे, रुद्राज सपकाळ, आर्यन वाघमारे, निरंजन ढोबळे, रेहान नदाब, सुमित होनकडे, राज कुस्टे, संजय संघर्ष गायकवाड. Let's give a round of applause for all the prize winners. Next team, be ready. बेसबॉल, वेटलिफ्टिंग, योगा टीम, टू बॉयज, मुकेश राठोड. It's a great moment that we have the commanding officers and the administrative Siddharth Kohli. officers here by Siddharth the Kohli. NCC department. Let's give a round of applause. They have spent their time over here. They have cooperated us in all the ways. सिद्धराम कोळी. Thank you. Thank you so much, sir. Our senior college air rifle winner team student सिद्धराम कोळी. सिद्धराम कोळी. The other prize winners, please be ready at the hand. Yes. Who are remaining? निरंकर काळे, a member of a college Kho runners up team and 4x100 meter relay gold medal at the Solapur University Intercollegiate Tournament. He participated inter-university and Krida Mahotsav Kho tournament. Thank you. Thank you, sir. मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचंय. एक महत्त्वाचे अनाउन्समेंट करण्यासाठी मी इथं आलोय. जेव्हा निवेदकालाच बक्षीस असतं तेव्हा थोडंसं ते ऑकवर्ड होतं. त्यावेळेला प्राचार्यांचं कर्तव्य आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असलेले डॉक्टर आनंद चव्हाण सर यांना यावर्षीचा आपल्या विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. देसाई सरांना मी विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. आनंद चव्हाण सर. Many congratulations, sir. Hearty congratulations.
कनिष्ठ महाविद्यालयाचे संतोष खेंडे सर यांनाही विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचाही सत्कार करावा असं मी देसाई सरांना विनंती करतो. A hearty congratulations to you too, sir. Let's give them a round of applause. यानंतरचे निवेदक आणि संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे क्रीडा संघटक शरण बसवेश्वर वांगी सर यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हँडबॉल खेळासाठी विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला आहे. A त्यांचाही hearty सत्कार करावा असं विनंती करतो. congratulations. कनिष्ठ महाविद्यालयाचे विक्रांत विभूते सर यांना जिल्हा क्रीडा संघटनेचा पुरस्कार मिळाला आहे. सांगायला विशेष अभिमान वाटतो, कनिष्ठ महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाचा 1 लाखाचा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. A त्याबद्दल hearty त्यांचे congratulations to all the sports teachers. Yes. Next, I would like to call upon Professor Sharan Wangi to announce the prize winners for Knight College Wing. Yes, you, it's a request. Please come forward. Thank you, ma'am. Good morning to one and all the dignitaries on the dais of the dais. It gives me immense pleasure to present the annual sports report of Sangameshwar Ratra Mahavidyalaya Solapur for academic year 2025-26. Our athletes have once again proven that dedication knows no bounds. Under the aegis of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur, our students participated in a wide array of intercollegiate competition including cricket, kabaddi, taekwondo, powerlifting, handball, swimming, badminton, tennis, rifle shooting and athletics. Today we take a moment to celebrate the exceptional stars who brought laurel to our institution through their grit and sportsmanship. Our today's Hall of Fame. First, I would like to call Mr. Abhishek Limbaji Jadhav, demonstrating great technique on the mat. He won the 3rd prize in the intercollegiate wrestling competition, 61 kg weight category. Next, Raj Shivaji Yedge, BA First, with a display of remarkable strength and precision, he clinched the 3rd prize in intercollegiate athletics hammer throw event. And this year's our golden boy, I would like to call Sarthak Sandeep Kollapure, BA First. Sarthak dominated the intercollegiate swimming events with 1st place in the 50-meter butterfly, 2nd place in the 50-meter freestyle, 2nd place in 50-meter breaststroke. Furthermore, he represented us at the national level, securing 5th place in the grueling 5-kilometer open water national championship organized by the Swimming Federation of India at the Mangaluru, Karnataka. These achievements are the testament to our hard work, our students, and constant encouragement provided by the college. On behalf of our college institute, I congratulate all the winners and participants for the keeping the Sangameshwar Ratra Mahavidyalaya flag high. And after this, it is a time to celebrate a great joy of pride as we conclude this ceremony with the announcement for the result of Sangameshwar Premier League 2025-26. Every year, for the welfare of the Sangameshwarians, we saw great innings, clinical wickets, and wonderful sportsmanship on the field. I congratulate every single participant before the announcement for the making this event a grand success. Now, the first runners-up team, the runners-up team is Senior Arts. I request all the players of runners-up team, please come on stage and collect your trophy. Hearty congratulations to the winning teams. गावस्करांच्या गाण्यातच सांगायचं झालं तर या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. हा मैदानावरचा खेळ Please give a big clap for runners-up team. Clapping is a good exercise. The trophy has been sponsored by Swami Sir, Hanamgaon Sir. This beautiful trophy is sponsored by Dr. Harnam Gaokar sir.
बसय्या हणमगावकर सर यांच्या वतीनं ही ट्रॉफी. And the winner of this year's SPL Senior Science, I request all the team members, please come on stage and collect your trophy. Senior science members, you all are the winners. Please run. Yeah. This is the fourth time consecutively they are winning this trophy. Please come. संगमेश्वर प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना, रोमहर्षक सामन्यामध्ये उपविजेतेपद ज्या संघाला मिळालं त्या संघाचा आता ट्रॉफी देऊन Congratulations, सत्कार होतोय. team. क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ. शांताराम नांदगावकर आपल्या शब्दात म्हणतात, अफाट आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा हा येताच जमविशी, जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी, संकट ये चेंडू फेकी, भवता आली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी, या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. सर्व विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. 73वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ इथं संपन्न होतोय. वांगी सर. Thank you, sir. Now, finally, I congratulate to all the winners. I request congratulate all the winners and both teams, and keep the spirit of unity alive in the further. Thank you. Thank you very much. Have a wonderful day, all of you. Thank you. आता आपण शेवटच्या सत्रात आहोत. आपले विद्यार्थी प्रतिनिधी विनीत दिनकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. संगमेश्वर कॉलेजचे वार्षिक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज आपण शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या संगमेश्वर कॉलेज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी एकत्र आलो आहोत. बरेच वेळ चाललेल्या या कार्यक्रमाचा गोड शेवट करण्याचा जबाबदारी मी आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने निभवत आहे. आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित झालेल्या मान्यवर, माननीय राजीव देसाई सर, मनस सचिव सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन सोलापूर, तसेच मॅनेजमेंट कॅन्सलचे प्रेसिडेंट माननीय धनंजय माने सर यांचे संगमेश्वर कॉलेजच्या वतीने आभार मानतो. आम्ही विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे संस्थेचे चेअरमन माननीय धर्मराजजी काडदे सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सचिव माननीय ज्योती काडादी मॅडम यांचे मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. तसेच कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य माननीय श्री ऋतुराज बुवा सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. कॉलेजचे सर्व प्राचार्य व शिक्षकवृंद यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी जे शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलेले त्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधवाचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचे आमचे विद्यार्थ्यांनी प्रेरणा देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पालक वृंदाचे आणि सोलापुरातील शहरातील सर्व सुजन्य नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. या दिमागदार कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्रांचे आणि छायाचित्रकार मित्रांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटचे माझे सर्व विद्यार्थी मित्र ज्यांनी हा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मी विद्यार्थी बांधवांनो मनपूर्वक आभार मानतो. ही संधी मला प्राप्त करून दिल्याबद्दल कॉलेजचे आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद.